कोरोना काळात औषधांच्या होम डिलिव्हरीसाठी जारी करण्यात आलेल्या GSR 220 अध्यादेशाचा ऑनलाईन कंपन्यांकडून गैरवापर होत असल्याचा आरोप करत या विरोधात ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं देशव्यापी केमिस्टचा आज बंद पुकारला असताना ठाण्यात देखील सर्व औषध दुकानांनी बंद पुकारत ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। देशभरातील सुमारे 15 लाख मेडिकल दुकानं या बंदमध्ये सहभागी झाली असून राज्यातील 1,35,000 केमिस्टनं बंद पाळला असल्याची माहिती ऑल इंडिया केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिली आहे। 2020 साली कोरोना आल्यानं औषधाविना रुग्णांची अबाळ होऊ नये यासाठी केंद्र सरकारनं औषधांची होम डिलिव्हरी देण्याबाबत विशेष सूट दिली होती। कोरोना संपवून 5 वर्ष उलटल्यानंतरही हा अध्यादेश रद्द करण्यात आला नाही। याचा आधार घेत ऑनलाईन कंपन्या भरमसाठ सवलती देत औषध विक्री करत असल्यामुळे छोट्या औषध विक्रेत्यांवर आर्थिक संकट ओढवले। ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्थेलाही याचा फटका बसत असल्याची माहिती संघटनेनं दिली आहे। ऑनलाईन औषध विक्रीत बनावट औषधं, नशिले ड्रग्ज, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय अँटीबायोटिक्स आणि शेड्यूल्ड औषधांची विक्री होत असून 20 ते 50% डिस्काउंटमुळे अव्यावसायिक स्पर्धा निर्माण होत आहे। तेव्हा ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर 2013 अंतर्गत औषध विक्रेत्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या नफ्याच्या मर्यादांमध्ये बदल करावा, तसंच ब्रँड सबस्टिट्यूट औषधं देण्याचा अधिकार औषध विक्रेत्यांना द्यावा अशी मागणी संघटनेनं केली आहे। आज 20 मे बुधवार रोजी देशभरामध्ये सर्व केमिस्ट आणि औषध विक्रेते होलसेल, मग तो जनरल असू दे, सर्जिकल असू दे, फार्मसी असू दे, सगळे बंद आहेत। कशा करता बंद आहेत? ऑनलाईन फार्मसी। जसं सुरेशजींनी सांगितलं की कुठलीही औषधं अँटीबायोटिक असू दे किंवा शेड्यूल ड्रग असू दे, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीची औषधं असू दे, ही सर्व ऑनलाईन मधनं दिली जातात। यामुळे तरुण वर्गाच्या मोठ्या प्रकारे हानी होते, आरोग्याची हानी होते। याच्याकरता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथजी शिंदे साहेब यांनी वारंवार केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला, परंतु त्याला यश आलेलं नाही। त्यामुळे अत्यंत नाईलाजाने आम्ही हा 20 मे बुधवार रोजी देशभरामध्ये जगन्नाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार बंद पुकारलेला आहे। याच्यामध्ये तुम्ही बघताय किती मोठ्या संख्येने होलसेलर आणि रिटेलर सर्व समावेश झालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आमचे जगन्नाथजी शिंदे साहेब या ठिकाणी स्वतः उपस्थित होणार आहेत। त्यांच्या बरोबर आम्ही जाऊन आमचं जे निवेदन आहे, ज्याची प्रेस कॉपी तुम्हाला दिलेली आहे, ते निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना देणार आहोत आणि त्यांना हीच विनंती करणार आहोत की केमिस्ट वाचवा, केमिस्ट वाचला तर देश वाचणार आहे, हे लक्षात ठेवा। आरोग्य वाचेल तुमचं, हे लक्षात ठेवा। तर आरोग्याकरता तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा आणि खोटी औषधं, बनावट औषधं यांची विक्री बंद झालीच पाहिजे। याकरता आमचं हे आंदोलन आहे, कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात नाही। त्याचप्रमाणे रुग्णांची इमर्जन्सीमध्ये कुठलीही गैरसोय होऊ नये याच्याकरता आमच्या सर्व केमिस्ट बांधवांनी, महिलांनी काळजी घेतलेली आहे आणि मोठ्या हॉस्पिटलमधली सर्व जी केमिस्टची दुकानं आहेत ती आम्ही चालू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे। त्यामुळे आमची विनंती आहे की सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि आम्हाला सहकार्य करावं आणि ऑनलाईन विक्री ही बंद झालीच पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला प्रशासनाने पूर्णपणे सहकार्य केलंय। आपले ठाणे नगरचं पोलीस स्टेशन जे आहे, त्यांचे अधिकारी चौधरी साहेब, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व कर्मचारी, पोलीस अधिकारी यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, कारण त्यांना आम्ही ॲश्युरन्स दिलेला आहे की कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार आम्ही करणार नाही, कुठल्याही प्रकारचा आंदोलनामध्ये बेशिस्त आमच्याकडे असणार नाही आणि त्या बेसिसवर त्यांनी परवानगी दिली आहे। त्याचप्रमाणे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट जे आहे, आपलं वाहतूक शाखा, त्यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेले आहे, त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार मानतो आणि आजचं जे आंदोलन आहे ते 100% यशस्वी आहे एवढंच सांगतो। पण आधी माझी विनंती आहे, आप्पासाहेब थोडक्यात